आणि सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे। सैफ अली खानवर हल्ला का झाला याबाबत एक खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। सैफवरच्या हल्ल्यानंतर व्हीआयपींची सुरक्षा आणि मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था यावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर मुंबईमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे। त्याचवेळी या प्रकरणावरून राजकारणालाही सुरुवात झाली। सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी केला। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं टार्गेट केलं जात होतं, धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे या दिशेनं तपास होणं आवश्यक आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्याच हेतूनं करण्यात आल्याचं दिसून येत आहे। सैफ अली खान भारतामधल्या 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहे। हे विशेष विष रंग दाखवताय का? तर विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय। मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं बघावं असा सल्ला शरद पवारांनी दिला। कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही। सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे। काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार। प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात। खरं तर मुंबईमध्ये अशी घटना घडणं हे खूप मोठी दुर्दैवक अशी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं। सर्वप्रथम कायदा सुव्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये भिंडवडे निघाले याचं आणखीन एक उदाहरण आपण बघतोय की काल सैफ अली खान यांच्या रात्री घरामध्ये जो हल्ला झाला ते त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल। कारण वांद्र्यामध्ये जवळपास 3 हल्ले झालेले आहेत। मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकीजी यांच्या ऑफिसच्या बाहेर जे आहे त्यांच्यावरती हल्ला झाला, दुर्दैवाने त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मधल्या काळामध्ये सलमान खान यांच्या घरावरती हल्ला झाला, बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि आता सैफ अलीजींच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी जो आहे त्याच्यावरती हा काल रात्री भाड हल्ला झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा सगळ्यात मोठा वावर आहे, लोकांचा वावर आहे, अशा ठिकाणी ह्या घटना व्हायला लागलेल्या आहेत। तर प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नाही, सत्य लवकरच बाहेर येईल असं सत्ताधारी म्हणाले। सैफ अली प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, लवकरच सत्य बाहेर येईल। परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान कदाचित संजय राऊतांना नसेल, परंतु पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवं। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी योग्य चौकशी सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। सैफ आणि करीना राहतात त्या बिल्डिंगला एवढी कडक सुरक्षा असतानाही हल्लेखोर आतमध्ये कसा शिरला असा सवाल कलाकारांनी उपस्थित केला। ताज्जुब की बात यह है कि जिस बिल्डिंग में वो रहते हैं वहाँ सिक्योरिटी बहुत ही सक्षम है। 3-4 लेयर की सिक्योरिटी है, जहाँ आपको रजिस्टर पे साइन करने होते हैं, आपको अपना मोबाइल नंबर लिखना होता है, आपको हस्ताक्षर करने होते हैं और सीसीटीवी कैमरा भी लगे हुए हैं। और क्योंकि एक सेलिब्रिटी का घर है तो सुरक्षा तो उसकी भी अपनी होगी अपने घर में। इन तमाम सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर? मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मध्ये अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत। उच्चभ्रू आणि सेलिब्रिटींची घरं असलेला हा परिसर
मात्र गेल्या काही काळात वांद्रे पश्चिममधील गुन्हेगारी वाढतीये. सलमान खानच्या वांद्र्यामधल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरावर 14 एप्रिल 2024ला गोळीबार करण्यात आला होता. 12 ऑक्टोबर 2024ला राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर वांद्र्यात त्यांच्याच कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. एका अहवालानुसार मुंबईतला 2024 या वर्षातला गुन्हेगारी दर 73% एवढा राहिलाय. मुंबईतली सुरक्षा व्यवस्था ढासळतेय असा आरोप शरद पवारांनी केला. तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय. तुम्ही या सगळ्यांनी हे श्रीरामच्या लोकांचे माझं कधी असोसिएशन ऐकलं? पॉईंट फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचंही लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीने सैफ अली खानवर थेट हल्ला होणं म्हणजे गळ्यावर सुद्धा वार आहेत त्याच्या. सांगितलं ना, मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल. मुंबईतल्या वाढत्या गुन्हेगारीला वचक घालून गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र सेलिब्रिटींच्या घरांना किंवा बिल्डिंग्सना 2 ते 3 स्तरीय सुरक्षा, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांचा ताफा असताना ती भेदली कशी जाऊ शकते याचा बंदोबस्त आधी करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.